सर्वांना नमस्कार, सुप्रभात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाच्या शुभेच्छा. दिवाळी काल सुरुवात झाली. 17 तारखेला वसुबारस. आज दिवाळीचा दुसरा दिवस. तर उंच इमारतींमध्ये सर्वच करतात दिवाळी साजरी. मोठ्या थाटात, मोठ्या गाजावाजात आणि मोठ्या फटाक्यांच्या आवाजात. तर उंच इमारतीमध्ये होते दिवाळी थाटात. गरीब झोपडपट्ट्यांमध्ये कशी बरे होणार दिवाळी थाटात? पेट्रोल डिझेलचे दर महाग, घाऊक बाजारातील रिटेल मार्केटमधील दर महाग, साधा वडापाव खायचा झाला तर तो 25 ते 30 रुपये एवढा महाग. तर गोरगरीब झोपडपट्टीतला नागरिक कसा करणार दिवाळी बरं थाटात? मुख्यमंत्री राज्याचे, 2 उपमुख्यमंत्री राज्याचे राहतात थाटात आलिशानात. आज प्रथमच महाराष्ट्रामध्ये एवढा प्रचंड पाऊस, ढगफुटी, रेकॉर्ड ब्रेक. विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची शेती, विदर्भ मराठ्यातील शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आज. का बरे झाले असे आज? कारण सत्तेत बसलेले मंत्री महोदय करतात सिंचन घोटाळा जास्त फार. शासनाचा कागदावरती होतो मंजूर सिंचन निधी फार, परंतु खरं सिंचन नदी नाल्यापर्यंत होत नाही आज. म्हणून पडतो तुफान पाऊस आज, त्याचं नियोजन होत नाही मात्र आज. म्हणून वाहून जाते शेतकऱ्यांची शेती. पडतो ओला दुष्काळ आज. शेतकरी टाळो फोडतो. बळीराजा सरकारकडे आर्ततेने दुःख वेदना मागतो. करा ओला दुष्काळ जाहीर. परंतु ढिम्म सरकार नाही करत ओला दुष्काळ जाहीर. केंद्रातून येईल कमिटी समिती करील निरीक्षण छान. पाठविल अहवाल केंद्राला,
देईल तेव्हा मोठा निधी भार, तोपर्यंत येतो शेतकरी मेटाकुटीला फार, तोपर्यंत येतो शेतकरी मेटाकुटीला फार. होतो फक्त 36,000 कोटी, 36,000 कोटी निधी शेतकऱ्यांना मदत आज. कुंभमेळ्यासाठी होतो. कुंभमेळ्यासाठी होतो 14,000 कोटी रुपयांचा निधी, परंतु हाच शेतकऱ्यांसाठी होतो 1,772 रुपये फार. 1,772 रुपये आज. का बरे हा सरकारचा फास गोरगरिबांसाठी आज? कारण हाच पैसा आहे जनतेच्या कराचा आज. परंतु आलेले सरकार ह्याच निधी कराच्या पैशाचा विकास कामांमार्फत करते अपहार आज. घेते 40%, 50%. घरात आज मिळतं ठेकेदाराला काम, देते तुम्ही 40% आज. मिळते ठेकेदाराला काम, देता तुम्ही 40% आज. आज आम्ही झालो एक रिक्षा ड्रायव्हर ते गब्बर सिंग. आज आम्ही एक झालो रिक्षावाले तर गब्बर सिंग धनिक आज. आहेत बंगले, गाड्या, मोटारी, धादा छान. आहेत बंगले, गाड्या, मोटारी, धादा छान. 153 विकासकांकडे आहे गुंतवणूक फार. तरी आम्ही म्हणतो आम्ही साधा सामान्य कार्यकर्ता आज. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.